पुणे लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून महायुती म्हणून आज आमच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आमच्या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होते। या निमित्तानं उपस्थित माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय खासदार मीराताई कुलकर्णी, माननीय देवजी घाटे, माननीय दीपकभाऊ मानकर, माननीय नाना भांगिरे, माननीय संजयजी सोनवणे, माननीय बाबू वाकसकर, माननीय साईनाथजी बाबर, माननीय आशिषजी देशमुख, माननीय राजेशजी पांडे, सेनाजी हिमालय, संजयजी खडेकर, उपस्थित अमोलजी आणि माननीय आमच्या लोकशिस्त सेनेचे नितीन वायदंडे, आमचे हे सगळे महायुतीतील सहकारी पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्व पत्रकार बंधूंनो, या निवडणुकीसाठी जाहीरनामा आज प्रसिद्ध होतोय। संकल्पपत्र विकसित भारत विकसित पुणे असं शीर्षक त्याला आम्ही दिलंय आणि यामध्ये साधारणतः सर्व स्तराचे म्हणजे स्थानिक स्तरावरचे प्रश्न असतील, राज्य शासनाच्या स्तरावरचे काही विषय असतील आणि केंद्र स्तरावरचे काही विषय, या सगळ्यांचा मिळून एक जाहीरनामा, त्याला आम्ही विचार पुण्याचा दीर्घकालीन हिताचा असं म्हटलंय। पुढच्या कमीत कमी 50 वर्षाचा विचार करून या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत आज हा जाहीरनामा आम्ही पुणेकरांना सादर करीत आहोत। त्यामध्ये मेट्रो असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं निर्माण असेल, पर्यावरणाचा विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातली घरांची निर्मिती असेल, महिलांसाठीचा सर्वात सुरक्षिततेचा मुद्दा सुरक्षित शहर म्हणून ओळख कायम ठेवण्याचा विषय असेल, नद्यांचे प्रकल्प जे काय आता सुरू ते पूर्ण करण्याचा विषय असेल, शहराच्या वाहतुकीचं ताण कमी करण्यासाठी म्हणून रिंग रोड असेल किंवा अनेक या ठिकाणी वाहतुकीच्या निर्मूलनासाठी म्हणून अंतर्गत रस्ते जे आहेत किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय उपाययोजना करायची याच्यावरती आम्ही विचार केला आहे। पुण्याच्या दीर्घकालीन हितासाठी थिंक टँक स्थापन करून त्यात नियमित पुढच्या काळात संवाद साधला जाईल। अशा अनेक विषय त्याचं सविस्तर निश्चितपणे आमचे अध्यक्ष दादा या ठिकाणी मांडतील। आम्ही याच्यामध्ये एक प्रयोग केला आणि तो खरं तर शेवटी जनतेला एखादा जाहीरनामा वचननामाच्या स्वरूपात सादर करताना जनतेचं काय मत आहे, जनतेला काय हवंय हाही विचार आम्ही या निमित्ताने केला। आणि हा करत असताना आम्ही पुणेकरांच्या भावना काय आहेत, त्यांचं याच्या संदर्भात काय नेमकं मत आहे याचाही आम्ही विचार केला आणि त्या संदर्भातली आम्ही मतही मागवली। आमच्या पुणे नेक्स्ट या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की आपण हा जाहीरनामा आम्ही करतोय, हा आपल्यासाठी, या शहरासाठीच्या, शहराच्या प्रगतीसाठीचा, भविष्यासाठीचा जाहीरनामा आम्ही हा प्रकाशित करतोय, आपल्या समोर ठेवतोय। त्यामध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की द्याव्या। त्यातल्या काही महत्वाच्या सूचनांचा सुद्धा समावेश जे आपण मागच्या मानावर पाहिलं तर ते पण दिलंय की नेमकं जनतेचा जाहीरनामा असं त्याला म्हटलंय। जनतेच्या यापेक्षा निश्चितपणे या शहराच्या लोकप्रतिनिधी म्हणून खासदाराकडून किंवा महायुती म्हणून आमच्या सर्वांकडून असणार आहे, तर त्याचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यामध्ये दिसून येईल। त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि जाहीरनाम्याच्या निमित्तानं आमचे सर्व प्रमुख नेते या ठिकाणी बोलतील। इतकंच खूप खूप धन्यवाद। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल 2024 ला मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा संकल्पपत्र आपल्याला देशाला दिलं। मोदीजींनी या देशातल्या 350 वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यावर संकल्प केला आणि 24 ते 29 मध्ये या पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी विकसित भारताकरता जे संकल्पपत्र दिलं
त्याला जोडूनच आज महायुतीचे पुणेचे उमेदवार श्री मुरली मोहोळजी यांनी विकसित पुणे शहर याकरता काही जोडणी केली आहे। ती जोडणी संकल्पपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे। खरं तर 2014 मध्ये मोदीजींनी जी वचननामा संकल्पित केला होता तो पूर्ण केला। 2019चं संकल्पपत्र मोदीजींनी पूर्ण केलं आणि 2024 मध्ये सुद्धा ज्या विषयावर मोदीजींनी हात घातला, जनतेला गॅरंटी आहे, पुणेकरांना गॅरंटी आहे, महाराष्ट्राला गॅरंटी आहे, देशाला गॅरंटी आहे। मोदीजींनी एकदा संकल्पपत्रामध्ये ज्या ज्या बाबी अंतर्भूत केल्या आहेत त्यावर मोदीजी आणि देशाचं सरकार काम करणार आहे। खरं तर आपण बघितलं असाल 19च्या संकल्पपत्रामध्ये पुण्यात मेट्रो हे 3 प्रकल्प असतील, 3 टप्पे असतील, नदी सुधारता प्रकल्प असेल, स्मार्ट सिटी असेल। मोदीजींनीच भूमिपूजन केलं मेट्रोचं आणि मोदीजींनीच उद्घाटन केलं। चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न होता, तो मोदी सरकारने पूर्ण केला। नितीनजींनी त्यामध्ये मोठा हातभार लावला। सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याकरता ग्रीन प्रोजेक्ट असतील आणि इलेक्ट्रिक बस सेवा असेल, अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला दिसतात। आणि आज त्या ठिकाणी जो संकल्पपत्र दिला आहे, या संकल्पपत्रामध्ये साधारण जर विचार केला तर मुरली मोहोळजींनी आपल्याला सांगितलं की उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा पुण्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे पुढच्या 2047चा विचार करून। उद्योग आणि रोजगाराभिमुख व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे, त्याकरता लागणारं संपूर्ण पाठबळ केंद्र सरकारने उभं केलं पाहिजे। याकरताही संकल्पपत्रामध्ये काही बाबी आल्या। शाश्वत विकासाचं धोरण पुणे शहराकरता असलं पाहिजे, याकरताही संकल्पपत्रामध्ये मांडणी झाली आहे। भविष्यात कुठलंही आव्हान जर पुणेमध्ये आलं, कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असेल, कुठलंही आव्हान पुणेमध्ये आलं तर या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये ते आव्हान पेलण्याची क्षमता पुणे शहरामध्ये असली पाहिजे, याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला। सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची जी ओळख आहे ती देशाच्या नकाशावर आली पाहिजे, याकरताही संकल्पपत्रामध्ये अनेक बाबी अंतर्भूत करण्यात आल्या। पर्यटनाकरता आकर्षित होण्याकरता या शहरामध्ये अनेक बाबी करण्याचा संकल्प या ठिकाणी आहे। शिक्षणाचं माहेरघर आणि माननीय मोदीजींनी नवीन शिक्षा नीती या देशाला दिली, त्या नवीन शिक्षा नीतीमध्ये नवीन शिक्षा नीतीप्रमाणे या ठिकाणी पुणेमध्ये एक शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे हे पुन्हा देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे शहराला ओळख निर्माण व्हावी, याकरता अनेक बाबीचं नियोजन या ठिकाणी करण्याची योजना तयार झाली। सुरक्षित शहर, या शहराला सुरक्षितता महत्वाची आहे, सिक्युरिटी महत्वाची आहे आणि सिक्युरिटी अत्यंत महत्वाची असतं। शेवटी सरकारची पहिली जबाबदारी असतं, लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी असतं। ज्या जनतेने तुम्हाला मत दिले त्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, मालमत्तेचं रक्षण करणे ही प्रायमरी जबाबदारी जनप्रतिनिधीची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरताही या ठिकाणी संकल्प करण्यात आला। या ठिकाणी पुण्याच्या चहूबाजूने नगररचनेचे असतील, डीपी असतील, टीपी असेल, ह्या व्यवस्थित असल्या पाहिजे। 2047च्या येणाऱ्या जनसंख्येच्या आधारावर या शहराला डीपी टीपी केले पाहिजे, त्यामुळे त्याची योजना या ठिकाणी करण्यात आली। आणि पुण्याला गणेशोत्सवाची परंपरा आहे, पुण्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे, या परंपराही त्या ठिकाणी शेवटी आस्थाचे केंद्र आहे, आस्थाचे केंद्रही त्या ठिकाणी मजबूत झाले पाहिजे आणि सुरक्षित पुणे असलं पाहिजे। तसं या शहराला स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांनी अनेक बाबी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। देवेंद्रजीचं विशेष लक्ष पुणे शहरावर आहे आणि पुणे शहरात देवेंद्रजीच्या
विकासाचं पुणे त्यांनी संकल्पित केलेलं पुणे, त्यांच्या देवेंद्रजींच्या कल्पनेमध्ये, त्यांच्या रोजच्या विचारामध्ये पुणे शहराची आठवण, जसं नागपूर शहर त्यांना एकदा प्रायमरी वाटतं जन्मस्थळ म्हणून, तसं पुणे शहराचा उल्लेख वारंवार, मुंबई शहराचा उल्लेख हा देवेंद्रजींच्या नेहमीच्याच रोजच्याच त्यांच्या विकासाच्या विचारात असतं. पण त्यामुळे देवेंद्रजी सुद्धा या पुणे शहराच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात. या ठिकाणी मुरली अण्णांनी सांगितलं आमच्या उमेदवारांनी की विमानतळाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी संकल्पात आले. मी यात फार डिटेल देणार नाही, पण मला विश्वास आहे की जेव्हा पुणे शहर अडचणीत आलं, देश अडचणीत आला, राज्य अडचणीत आलं, कोविडचा काळ आला, मला अभिमान आहे मुरली मोहोळसारखा एक कार्यकर्ता आणि आमची टीम त्यांच्यासोबत ही ज्या पद्धतीने जनसेवा करत होती, प्रत्येक लोकांचा जीव वाचला पाहिजे, त्याला संसाधनं दिले गेले पाहिजे, आवश्यक गरजा पूर्ण केल्या पाहिजे, याकरता एक मोठं काम पुणे शहरामध्ये मुरली मोहोळनी त्या ठिकाणी उभं केलं. मुरली मोहोळनी या ठिकाणी अत्यंत महापौर म्हणून ज्या पद्धतीने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका याचा समन्वय साधून एक पुणे शहराला उंची देण्याचा प्रयत्न केला. जे जे काही चांगलं करता आलं, हा आमचा दावा नाही आहे की सारं बदललं, हा दावाही नाही सारं बदलणार, पण हा दावा आहे की आमचे जे जनतेचे जे मत आहे, शेवटी मताचं दान घेऊन पडून जाणारे खूप लोक असतात, पण मत हे कर्ज समजून 5 वर्ष इमानदारीनं काम करून एक एक मताचं कर्ज हे परत करत 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 त्या ठिकाणी जनतेचं कामं करून शेवटी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे हे निवडून आणल्या प्रतिनिधीचं काम आहे. शेवटी मुरली अण्णा हे अत्यंत कार्यक्षम उमेदवार आहेत. मी माननीय अजितदादा पवारांचं, एकनाथ शिंदेजी, रामदास आठवलेजी, राजसाहेब ठाकरेजी आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचं मनापासून आभार मानतो राज्याचा अध्यक्ष म्हणून की महायुतीचे घटक पक्ष म्हणून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक नवं समीकरण, एक असं समीकरण जे महाराष्ट्राला पुढं नेईल, मोदीजीच्या नेतृत्वातला देश आणि महाराष्ट्र पुढं नेण्याकरता जे ही महायुती आहे जी आज दिसत आहे, ही विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता, विकसित पुणेकरता शेवटी आम्ही सर्व लोक हे विकासाच्या बाजूने काम करणार आहे. अजितदादा सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत कामाला प्राधान्य देतात, विकासाला प्राधान्य देतात. माननीय एकनाथ शिंदेजी असेच आहेत, रात्रभर 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत शेवटचा माणूस जातपर्यंत एकनाथ शिंदे काम करतात. देवेंद्रजी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजीचं विकासाचं विजन हे देशामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणणारं विजन आहे. त्यामुळं आता हे जे सर्व महायुती आहे, या महायुतीमध्ये एक चांगला उमेदवार मुरली मोहोळ आहे आणि मला ज्या पद्धतीने आमचा प्रवास झाला आहे, चंद्रकांत दादा या ठिकाणी बसले, ते पालकमंत्री असताना सुद्धा ना आता सुद्धा ज्या पद्धतीने आमची संघटना, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते 3दा आमचा प्रवास झाला. प्रत्येक घराला आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात 40,000 घरं आम्ही पूर्ण केले, दुसऱ्या टप्प्यात 40,000 पूर्ण केले. धीरज घाटेजींनी चांगली योजना तयार केली आणि आम्ही धीरज घाटेंच्या नेतृत्वात संघटनेचं काम करताना मला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आला जनतेचा, पुणेकरांचा रिस्पॉन्स आहे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन, प्रत्येक व्यक्तीशी आमचं चर्चा होते आहे, बोलणं होते आहे. खरं तर आत्तापर्यंत पुण्याच्या सर्व उमेदवारांचे सर्व रेकॉर्ड तोडून मुरली मोहोळ हे महायुतीचे उमेदवार, आत्तापर्यंत सारे रेकॉर्ड पुण्यातल्या लोकसभेचे हे मुरली मोहोळ आपले तोडून प्रचंड बहुमताने मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. पुणेकर प्रचंड ताकद मोदीजींना साठी उभी करतील, प्रचंड ताकद मुरली मोहोळांना देतील आणि मोदीजीवर पुणेकरांचा विश्वास आहे की जे जे मोदीजींनी पुणेकरांकरता आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आणि पुढच्या काळातही जो संकल्प विकासाचा पुण्याचा आहे तो संकल्प पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. निश्चितपणे आमची महायुती ही पुणेकरांना एक आदर्श युती, एक आदर्श विकासाची युती वाटेल असं मला वाटतं.
संकल्पपत्र वाचल्यावर तुम्हाला पुणेकरांना सर्वांना एक दिलासादायक एक त्या ठिकाणी विकासाची आशा घेणारा आणि पुणेकरांच्या मनातला पुणेकरांनी दिलेल्या काही सूचनांचा संपूर्ण समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त संकल्पपत्रातले एक एक कामं आम्ही पूर्ण करू. मुरली मोहोळ पूर्ण करेल. मोदीजी मुरली मोहोळच्या पाठीशी आहे. देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आहे. चंद्रकांत दादा आणि आमची टीम आहे. निश्चितपणे पुढच्या 5 वर्षात बदललेलं पुन्हा आपल्याला दिसेल असं मला वाटतं. शरद पवार साहेबांनी प्रिडिक्शन केले आहे की येऊन आणि काँग्रेसमध्ये मर्ज होणार. पर्याय काय? शरद पवार साहेबांसमोर पर्याय काय? त्यांनाही माहिती आहे सुप्रिया सुळे निवडणूक पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जे तीनही पक्ष आहेत आणि त्यांचे बाकी लोक समर्थन करणारे तुम्हाला 4 जूनला परास्त झालेले दिसतील, निराश झालेले दिसतील. आणि पृथ्वीराज चव्हाणने म्हटलं ना, या राज्यातले 2 पक्ष संपणार आहे. त्याच्याच काँग्रेसने सांगितलं आणि त्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी जे म्हटलं याचाच सिग्नल असा होता की 2 पक्ष पराभूत होणार, 2 पक्ष मिटणार आणि मग पर्याय काय उरतो? पर्याय हा उरतो की कुठेतरी मर्ज करावं लागणार. प्रादेशिक पक्ष शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल असं आता जेव्हा विजयाच्या साऱ्या आशा संपतात तेव्हा आणि पवार साहेबांचं 1977 पासूनचा जर आपण पूर्ण विचार केला 1977 पासून, तर त्यांनी कधी पक्ष विलीन केला, कधी बाहेर काढला, कधी विलीन केला, कधी बाहेर काढला. इंदिरा गांधींच्या काळापासूनचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा पवार साहेबांना असं वाटतं की पुढे काही होऊ शकत नाही तेव्हा ती मोठ्या पक्षाला त्यांची भूमिका असेल असं वाटतं. मला माहिती नाही, पण त्यांचा इतिहास जर बघितला असाच आहे. या संकल्पपत्रा संदर्भात एक प्रश्न आहे की संघटित गुन्हेगारी किंवा कायदा सुव्यवस्था, कोणता गँग असे कोणाचे मुद्दे आहेत आणि हे प्रश्नच कोणासमोर. साधारण महिलांसाठी हे तुम्ही सांगितलं की सर्वात सुरक्षित शहर असेल, पण याच्या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षा हा सुद्धा इथला महत्वाचा प्रश्न आहे. आता बघतो की राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये सर्रास मोकाचा आरोप असलेले गुंड सुद्धा प्रचार करताना दिसत आहे. युवक आता तुमच्याकडे कायदा सुव्यवस्थेसंदर्भात या कुठे मला काही गोष्टी डिटेलमध्ये दिसलेल्या नाही, काय भाजपचा विचार? नेहमीच महाराष्ट्रात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना हा प्रयत्न झाला आहे. देशाचे गृहमंत्री अमित भाईंनी प्रयत्न केला आहे आणि मागच्या काळात तुम्ही बघितला ना, पुण्यामध्ये गुन्हेगारी तोडून काढण्याकरता, ती संपवण्याकरता आतापर्यंत जेवढे प्रयत्न झाले नाही त्यापेक्षाही मजबूत प्रयत्न केंद्रातल्या सरकारने केले, राज्याच्या सरकारने केले. शेवटी गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगारांना अंतिम सजा देणे याकरता जो सक्सेस रेट असतो तो रेट महायुती सरकारचा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आताही अत्यंत मोठा आहे. गुन्हेगार गुन्हे केल्यानंतर सुटू नये याची काळजी घेणं. गुन्हा झाला पण त्या गुन्ह्याला जेरबंद करणं, त्याचा अंतिम करेपर्यंत, चार्जशीट करेपर्यंत आणि त्या गुन्हेगाराला सजा देतपर्यंत त्या गुन्ह्याच्या मागे लागणे याकरता आमचं सरकार खूप गंभीरपणे काम करतं, खूप मोठं काम करतं आणि काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात काही झालेलं नाहीये. आणखी किती निवडणुकांमध्ये हा तुमचा मुद्दा राहणार आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळ करणार? काही झालं नाही का तर काही झालंच आहे. पण काही टेक्निकल असे विषय येत असतात या प्रवासामध्ये, कुठल्याही विकासाच्या प्रवासात, की जमीन ॲक्वायर करणं हा काही छोटा मुद्दा राहिला नाही. आणि पुणे शहरासारख्या, नागपूर शहरासारख्या भागात सुद्धा कठीण आहे. आणि पुणे तर इतकं महत्त्वाचं शहर आहे की या ठिकाणी इतके हजारो एकर जागा संपादित करणे, विमानतळ बांधणे आणि त्याकरता लागणारा थोडा विलंब लागणारच आहे. पण मला असं वाटतं की मोदीजींनी मागच्या वेळी जेव्हा प्रवासामध्ये ह्या विषयाला हात घातला आहे, आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी या ठिकाणी मोठा फॉलोअप केला, मुरली आणि दादाने खूप फॉलोअप केला आहे, अजितदादाही याच्या मागे लागून आहे. मला वाटतं हे आता जास्त वेळ लागणार.
भूसंपादन अशी प्रक्रिया असतं जी न संपणारी प्रक्रिया असतं आणि भूसंपादनाकरता थोडा वेळ लागतो कुठलंही भूसंपादन असो. त्यामुळं मला वाटतं आता ज्या पद्धतीने हा टेकओव्हर झाला आहे आत्ता, ते मला वाटतं याच्यात लवकर यश मिळेल. का अडथळा कोणाचं काय अंत याबद्दलची चर्चा इथं होईल. माजी मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की जे काय काल ज्या मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या त्यात जे पैशांचं वाटप झालं तर ते निवडणूक रोख्याचे जे पैसे मिळाले ते पैसे सगळे वाटले असं तुम्हाला त्याच्यावर तुमचं काय कळलं नाही. निवडणूक रोख्यात तुम्हाला जे भाजपला पैसे मिळाले ना तुम्ही काल इलेक्शनला वाटले असं काल पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला. कोणी? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप आहे. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काळात असं करत असतील म्हणून त्यांना वाटतं. पृथ्वीराज चव्हाणला हे कळत म्हणजे आता मला सांगा, रोखे ही ऑफिशियल पार्टीचा फंड आहे आणि ऑफिशियल पार्टीच्या फंडाचा एक एक पैशाचा हिशोब टाचणीचा हिशोब इन्कम टॅक्सला आणि संबंधित डिपार्टमेंटला द्यावा लागतो. हे त्यांना कळतं. पॉलिटिकल बोलायचं बोलतात लोक. मला वाटतं किती व्हॅल्यू द्यायची तुम्ही द्या, पण मला वाटतं अनमॅच्युअर्ड स्टेटमेंट आहे, ज्याला त्या स्टेटमेंटला काही दम नाही. रोख्याची रक्कम ऑफिशियल आहे, ते रेकॉर्डवर आहे आणि रेकॉर्डवरची रक्कम इन्कम टॅक्स GST साऱ्या डिपार्टमेंटला त्याचा रेकॉर्ड द्यावा लागतो. त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही. कसे पैसे वाटप होणार, कोण पैसे वाटप करतं? काँग्रेसनी सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांचे उद्योग त्यांनीच केले आहे 55 वर्ष आणि त्यामुळं त्यांना त्यांचे राजकारण लखलाब आहे. त्यांनी आतापर्यंत जी सत्ता मिळवली याच विषयाने मिळवली, त्यामुळे तसं त्यांना वाटते. पण आमच्याकडे असं काही नाही. बारामतीत 150 तक्रारी आल्यात पैसे वाटपाच्या, त्या सगळ्या महायुतीच्या विरोधातल्या. तक्रारी करण्याचा प्लॅन होता, त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता. मी सांगतो बारामतीमध्ये त्यांनी फॉर्मॅटच तयार केला होता. काहीही करतात. असं आहे की 6 वाजेपर्यंतची जी 6 वाजतापर्यंत मतदान आहे हे मतदान फ्लॅश करतात. पण काही ठिकाणी 8:30 वाजेपर्यंत बूथ चालले. काल धाराशिवमध्ये 7:45 वाजेपर्यंत बूथ चालले. बघा 6 वाजेपर्यंतची आकडेवारी जेव्हा फ्लॅश होतं तेव्हा वाटतं आपल्याला 51%, 52%, 53%. पण नंतर तुम्ही जेव्हा रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी मतदान होतं ते मग तुम्ही ECIला कळवतं, ECI जाहीर करतं. याला जो काळ लागतो त्या काळाला आमचा दोष आहे का? 7:30-8 वाजेपर्यंत पोलिंग बूथ चाललंय. त्याची टक्केवारी कोणी मोजली? इतर ECI जाहीर करेल ना. त्यामुळे 6 वाजताची टक्केवारी जाहीर करायची, मग 8:30 वाजता ही टक्केवारी नवीनच आली हे सांगायचं. नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. ECI शेवटचं मतदान झाल्याशिवाय फायनल टक्केवारी डिक्लेअर करत नाही. मला हे सांगा की ECIचं काम आहे ना, माझं काम आहे का? पण मला जे एक नैसर्गिक वाटतं, नैसर्गिक प्रश्नाचं उत्तर दिलं की 7:30-8 वाजेपर्यंत काही ठिकाणी 8:15 वाजेपर्यंत मतदान झालं, त्याचं काय? ते बरोबर आहे, पण मतदान झाल्यानंतर 10-12 दिवसांना आकडेवारी जाहीर करणं हे तुम्हाला नाही. मला सांगतो हे फक्त नरेटिव्ह सेट करताय. ती मला वाटतं झालं कुठे झालं असं आहे. तेच ते आकडेवारी मला माझी माहिती अशी आहे, जेवढा मला समजतं आतापर्यंत 35 वर्षात की बोला बहुमताने असं सांगावं लागतं. जेव्हा आम्ही हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन लोकांशी बोलतो ना, तेव्हा आला मग कळतं कुठलं घर आम्हाला मत देणार आणि कुठलं घर नाही देणार.
त्यावर आम्हाला कळतं, कारण आमची संघटना ही महायुती इतकी प्रचंड घराघरापर्यंत पोहोचली आहे. कुठलं घर कुणाकडे, कुठलं घर आमच्याकडे कुठलं, त्याच्या घरात कुठलं, हे सारं आम्हाला कळतं. त्यामुळं त्याच्यावरनं आम्ही आमचे 3 लाख येईल की 4 लाख मतांनी येईल आम्हाला विश्वास असतो. जाहीरनाम्यावर एक प्रश्न आहे, तो कोणी द्यायचं उत्तर बघा. त्यात असं म्हटलंय की पुण्याच्या टेकड्या वन क्षेत्राचे शेळके धन्यवाद. शेळके धन्यवाद. वगैरे वगैरे असे काही जे विषय आहेत त्याच्या बाबतीत काय ते उंडाळणार का करणार? 5 वर्षामध्ये जाहीरनाम्यातली एक एक बाब पूर्ण करून तुम्हाला कळवणार. नाही उमेशराव, मी काळजी करू नका. पर्यावरण आणि विकास दोन्ही एका वेळेला समतोल राखून आपण करू. हा झालं पुढे. आरोप केलाय, आरोप करणं विरोधकाचं काम आहे. पराभव दिसायला लागलाय. पराभव जेव्हा दिसतो तेव्हा ईव्हीएम वर प्रश्न येतात. पराभव दिसतो तेव्हा पैसे वाटप होतात असे आरोप केले जातात. पराभव दिसतो तेव्हा ईव्हीएम खराब आहे, मशीन खराब आहे. आता सुरू होईल, तुम्हाला सांगतो 20 तारीख संपली की मशीनवर येतील, ईव्हीएमला सांगतील बोगस आहे, जे जे सांगायचं सारं सांगतील. पराभव दिसला की त्यांना हे मुद्दे दिसतात. त्यामुळं तुम्ही सुद्धा आता याकडे किती लक्ष द्यायचे बघा. मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि खरं तर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की केंद्र सरकारने वेळीच ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कांदा प्रश्नावर निर्णय केला आणि निर्यात बंदी हटवली, याबद्दल मी अभिनंदन करतो. पण मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये आता जे निर्यात आता बंदी हटवली आहे, यातनं मोठ्या प्रमाणावर लोकांचा आणि शेतकऱ्याचा फायदा झाला. निघालाय, नोटिफिकेशन निघालं. नोटिफिकेशन निघालं बाबा. असा आचार सार्वजनिक जीवनावश्यक वस्तूमध्ये कधी आचारसंहिता भंग नसतो. इमर्जन्सी काळामध्ये कुठला आयात आणि कुठला निर्यात करायचं याचे धोरणं हे ECIला विचारूनच करत असतात. त्यामुळं मला वाटतं जे काही नोटिफिकेशन काढलं आहे ते नियमाप्रमाणे काढलं असेल, कारण शेवटी इतका मोठा प्रश्न जेव्हा हाताळला जातो तेव्हा काही निवडणुकीचा संदर्भ, त्याच्या आचारसंहितेच्या कलमा वगैरे पाहूनच हाताळला असेल. एका मुलाखतीमध्ये 2 प्रश्न उपस्थित केले, ते म्हणजे की उत्तर भारतीयांना हकलून देणारे मनसे भारतीय जनता पक्षाला चालतो का, हा एक भाग. आणि दुसरं मनसेच्या संदर्भात ते असे म्हटले की मराठी माणसाला नाही म्हणणारे किंवा नकार देणारा भाजप तुम्हाला चालतोय का. तर आणि मनसेचे एकत्र येण्याविषयी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला दुःख आहे की राज ठाकरे साहेबांनी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिलाय. आणि राहिला प्रश्न राजसाहेबांचा, राजसाहेबांनी यापूर्वीच सर्व भूमिका त्यांच्या भाषणात मांडलेल्या आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी कायम मराठी माणसाच्या मागे उभी आहे. नेहमीच मराठी माणसाच्या हिताकरता भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे. आणि त्यामुळं आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी ते दुखावलेले आहे सध्या की राजसाहेब मोदी सोबत आहेत. आरोप केलाय तुमच्यावर, भाजपवर आला. ट्रॅन्डिसीवर बनवणारी कंपनी आहे, तिला परवानगी देण्यासाठी भाजपने मोठं फंड घेतलं आणि ते अनेकांचा मृत्यू झालाय. मी सांगितलं वारंवार, आरोप करून त्यांना दुसरं काही नाही. विकासाच्या मुद्द्यावर ते मोदी सरकारला क्रिटिसाइज करू शकत नाही. मोदीजींनी विकसित भारताचे संकल्प केला त्यावर ते बोलत नाही. मोदीजींनी 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाचा संपूर्ण अजेंडा पूर्ण केला त्यावर बोलत नाही. कोरोनाच्या संक्रमणात मोदीजींनी देश सांभाळला त्यावर ते बोलत नाही. जेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करून जनतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणे हे काम विरोधक करत आहे. पण जनता ही मोदींच्या मागे उभी आहे. 24 निवडणुका झाल्या, 24 निवडणुकीचा निकालामध्ये तुम्हाला दिसेल पुढे
जेव्हा निकाल येतील मोदींच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. खूप खूप धन्यवाद.